ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण साजरा करतो आहे उत्सव स्वातंत्र्य दिनाचा आणि या निमित्ताने तरुणांच्या मनामध्ये नेमक्या काय आशा आकांक्षा आहेत, नेमके काय विचार आहेत आणि त्याचबरोबर महिलांना नेमकं काय वाटतं। पंतप्रधान मोदी यांनी जे लाल किल्ल्यावरनं भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये बरेचसे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत, विचार मांडलेला आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये सरकारनं काय काय योजना मांडल्या, राबवल्या, त्यामध्ये काय मिळालं, काय गमावलं, या सगळ्याचं जे विश्लेषण जे आहे ते भाषणामधनं मोदींनी पंतप्रधानांनी केलेलं आहे। आणि या भाषणाच्या संदर्भामध्ये तरुणांना, कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेतो आहोत। माझा एक मित्र मगापासून इथं उभा आहे। तू भाषण ऐकलेलं आहेस नरेंद्र मोदींचं, कोणता मुद्दा तुला प्रॉमिनंट वाटतो त्यातला? नरेंद्र मोदींचं जे भाषण झालं आज हे त्यांचं 3रं भाषण होतं। पहिल्या भाषणात ते जे 15 ऑगस्टला भाषण झालं होतं त्यात त्यांनी हे बोलले होते की म्हणजे त्यांनी भविष्याविषयी सांगितलं होतं की मी हे कामं करेल, ती कामं करेल। त्यानंतरचं दुसऱ्या वर्षात त्यांनी मी काय योजना पूर्ण केल्यात आणि त्या योजनेमध्ये मला अडथळे काय आलेत हा मुद्दा त्यात मेन मुद्दा होता। आणि 3ऱ्या भाषणातलं विशेष असं होतं की त्यांना सांगण्यासाठी 1 तास 35 मिनिटं लागले ही जी त्यांनी कामं केली आहेत आणि ते भविष्यात पूर्ण करू इच्छितात। आणि यामध्ये मुद्दा असा येतो की त्यांनी पहिलेच भाषणाची सुरुवात केली की महात्मा गांधींपासून केली आणि त्यानंतर सरदार पटेलांपर्यंत ते आले, पण ते नेहरूंपर्यंत गेलेच नाहीत। जर आपण एक न्यूजपेपर वाचतो त्यावेळेला प्रत्येक म्हणजे हे असतं की टायटल असतं प्रत्येक गोष्टीचं। आपण जर पॉलिटिकल वेनी या गोष्टीचा विचार केला तर गांधी घराण्याविषयी त्यांची जी असलेली एक प्रकारची अनास्था ही यातून दिसते। दुसरा मुद्दा जर आपण सेकंड पेजवर जातो त्यावेळेस विशेष असं जे काम केलेले असतात ना, आपल्या इथं भारतीय म्हणजे न्यूजपेपरची ही गोष्ट असते की आपल्याला नेहमी ज्या मेन गोष्टी असतात त्या दुसऱ्या पानावर दिलेल्या असतात आणि दुसऱ्या पानावर त्यांनी जे भाषण दिले त्यात जर आपण 4 वेगळे मुद्दे काढलेत तर दुसऱ्या भाषणात आपल्याला म्हणजे दुसऱ्या टप्प्यात आपल्याला हा मुद्दा दिसतो की त्यांनी काय कामं पूर्ण केलीत। 3ऱ्या पेजवर असं पेज 3वर आपल्याला दिसतात ती त्यांची फोटोज। त्याच पद्धतीने याचीही तीच गोष्ट आहे की ते जे बोललेत ना त्यांचं काम त्यांनी पूर्ण केलं आणि त्या कामामध्ये त्यांना मागच्या शासनाकडून काय म्हणजे त्यांना भेटला सपोर्ट आणि काय जो भेटला नाही हे त्यांनी बोललेत। त्यानंतरचा 4था मुद्दा जो संपादकीय असतो, संपादकीयमध्ये त्यांनी हे नोंदवलंय की हो माझी ही कामं पूर्ण झाली आहेत, म्हणजे जी काय कामं त्यांनी पूर्ण केली आहेत आणि त्यामध्ये त्यांना जी अडथळे आले आहेत ती कोणामुळे आलीत। त्यानंतर त्यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा, काश्मीर ऑक्युपाईड पाकिस्तानचा मुद्दा काढला, जो राजनाथ सिंगांनी 4 दिवसाआधीच ते बोलले होते की आम्ही जेव्हा पाकिस्तानसोबत बोलू त्यावेळेला आमची जी म्हणजे वार्ता होईल ती ह्या गोष्टीवर होईल की पाकिस्तान ऑक्युपाईड जो म्हणजे काश्मीरवरती गोष्ट होणार नाही, जम्मू काश्मीरवर जी काही गोष्ट होईल ती पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरवर होईल। आणि त्यांनी म्हणजे सपोर्ट मिळवला आहे की त्या लोकांचा सपोर्ट मिळतो पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरचा। यामुळं आपल्याला जर आपण हे बघतोय की नंतरच्या वेमध्ये आपण जर विचार केला तर जर त्या लोकांचा सपोर्ट मिळाला तर आपली जी आज आपल्याकडे दहशतवादी हल्ले होतात जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला हे भेटतात, मिलिटंट्स भेटतात, ती मिलिटंट येणारे जो वे आहे तोच वे जो आपल्या शेजारी राष्ट्रापासून आपल्याला धोका आहे तो त्या मार्गाने येणारा बहुतांश धोका त्याच मार्गाने येतो। आणि तो धोका जर आम्हाला यांच्याकडून सपोर्ट भेटतोय तर तो धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो। त्यानंतर क्रीडाविषयी ते यावेळेस बोललेच नाहीत, जो माझा आवडीचा मुद्दा त्यांनी यावेळेस मांडला नाही। म्हणून कुठेतरी फार महत्त्वाचा मुद्दा आहे की क्रीडा क्षेत्राच्या संदर्भामध्ये पंतप्रधान फारसं बोलले नाही किंवा बोललेलेच नाहीयेत। खरं म्हणजे कालच्या रात्रीच्या वेळेला दीपा कर्माकर नावाची आपली जी जिम्नॅस्ट आहे तिचं पदक काही गुणांनी फक्त हुकलं, 4थ्या स्थानावरती राहिली, पण तरी सुद्धा एवढ्या वर्षांनंतर एखादी जिम्नॅस्ट, भारतीय जिम्नॅस्ट तिथपर्यंत पोहोचते याचं कुठेतरी दखल, याची कुठेतरी कौतुक त्याचं जे आहे ते मोदींच्या भाषणामध्ये येईल असं वाटलं होतं। हा माझा मित्र त्यामुळे थोडासा निराश झाला की तो उल्लेख आला नाही। क्रीडा क्षेत्राच्या संदर्भामध्ये, स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये मोदी बोलले नाहीत, पण महिलांच्या संदर्भामध्ये बोलले, पण तरुणांच्या संदर्भामध्ये बोलले, वेगवेगळ्या मुद्द्यांवरती बोलले। मला परत महिलांकडे यायचं आहे। ज्या वेगवेगळ्या योजनांच्या संदर्भामध्ये खरं म्हणजे मोदी बोलले, महिलांचा मुद्दा त्यामध्ये प्रामुख्यानं होता। तुमचं काय म्हणणं आहे? मी म्हणेल की मोदीजींनी सांगितलं की शासकीय योजना रखडतात आणि त्या रखडू नये, त्या रखडण्यामागे शासकीय यंत्रणा कारणीभूत असते, समाज नाही। मी तुम्हाला अनुभव सांगेल की मी घेवेरारी महिला बचत गट फेडरेशनची अध्यक्ष आहे, बचत गट फेडरेशनची। तर जेव्हा काँग्रेस सरकार होतं तेव्हा स्वावलंबन पेन्शन योजना महिलांसाठी सुरू झाली
आणि त्या योजनेअंतर्गत आम्ही आमच्या अनेक महिला भगिनींनी आशेपोटी हजार रुपये वर्षाचे भरले. आणि आता जेव्हा हे सरकार आलं तेव्हा यांनी ती योजना अटल पेन्शन योजनेमध्ये कन्वर्ट केली. आणि त्या अनुषंगाने त्या महिलांना आता पैसे कुठे भरायचे, काय भरायचे काहीही माहीत नाही. म्हणजे ज्यांनी जितके पैसे भरले ते तसेच तिथे अडकले. तर इतका पैसा जो अडकला आणि महिलांनी ज्या पेन्शनच्या म्हणजे म्हणतात ना समोर एक चांगलं एक अपेक्षा दिसत होती, अशा गरीब महिलांनी जे गुंतवले होते, मग ही योजना रखडल्यामुळे त्या महिलांचं झालेलं नुकसान कोण भरून देणार? अगदी बरोबर. महिलांचं नुकसान कोण भरून देणार? म्हणजे योजना रखडल्यामुळे मुद्दाच तो खरं म्हणजे मोदींनी मांडलाय की सरकारी योजना रखडणं म्हणजे गुन्हा आहे आणि त्या योजना रखडल्या नाही पाहिजेत असा त्यांचा आग्रह होता. पण हे करणार कोण? ही सरकारची जबाबदारी आहे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर एक नागरिक म्हणून आपली पण जबाबदारी आहे. तुमच्या शेजारी ज्या आहेत आपल्या सदस्य, तुम्हाला नेमकं काय या संदर्भामध्ये बोलायचं आहे? हाच अनुभव बरोबर त्यांनी सांगितला की जेव्हा कागदोपत्री फाईल अडकले जातात तर कितीकांची त्यात भवितव्य जोडली गेलेली असतात. हो, आणि तुम्ही जिवंत माणसांना असं करताय म्हणजे कमालच आहे. जर गेले कित्येक वर्ष तुमचं कामच होत नाहीये मग तुम्ही करताय काय असं मला विचारावंसं वाटतं. आणि एक अंगणवाडी महिला यांच्याबद्दल पण मी बोलेल की त्यांना ठाळानाथ करा किंवा घंटानाथ करा आणि उपोषणं करा, हे सगळं करत असताना 500 आणि 700 रुपयावरती तुम्ही त्यांना देताय रोजगार. तर मला सांगा, या महिला दिवसभर काम छोटी छोटी पिल्लं सोडून आपली पिल्लं सोडून दुसऱ्या पिल्लांना सांभाळायला येतात. मग मला वाटतं त्यांनाही काहीतरी त्यांचा मोबदला आणि मुबलक कसा द्यायला हवा. तिसरी एक अशी गोष्ट मी म्हणेल की आता महिला सबल झालेल्या आहेत, आपण म्हणतो सशक्त झालेल्या आहेत, पण कुठेतरी अडून का होईना हुंडा घेतला जातो. तर त्या हुंड्यावरती एक बंदी यायला हवी. तर हे जे हुंड्याच्या संदर्भामध्ये मुद्दा आहे, आपण तरुणांकडे त्याच्यावरती येऊच. पण मला एक स्त्री म्हणून मी या गोष्टीवर तुमच्याकडे बोलू इच्छिते शिंदे की एक मुद्दा जो प्रामुख्यानं मांडला जातो की शहरी भागाचा विकास आणि त्याबरोबर ग्रामीण भागाचा विकास. शहरी भागातल्या स्त्रियांचे महिलांचे प्रश्न, ग्रामीण भागातल्या महिलांचे स्त्रियांचे प्रश्न. फुलन शिंदे, तुमचा अनुभव कसा आहे? ग्रामीण भागामध्ये सुद्धा तुम्ही फिरलेला आहात, तुमचं काय निरीक्षण आहे? जे जे मुद्दे मोदी मांडतायत ते वास्तवाशी किती तुम्ही जोडले जाता असं वाटतंय? जे मोदी मुद्दे अगदी खेडेगावात हे केलं ते केलं हे एवढे त्यांच्या भाषणामध्ये सगळे मुद्दे मांडतात, परंतु खेडेगावामध्ये प्रत्यक्ष जाऊन तो विकास कितपत झालेला आहे हे मी स्वतः ज्या वेळेला मी राहते 30 वर्षापासून शहरी भागात, मी 3 वर्षापासून तनिष्कामध्ये खूप छान काम करते आणि त्याच अनुषंगाने मी तनिष्काच्या माध्यमातूनच मी गावी पण जात असताना मला ते त्या ठिकाणचं जे खेडेगावात त्यांची असलेली गैरसोय, ते खेडेगावातल्या मुली शिक्षणासाठी कशामुळे वंचित राहतात हे सगळं माझ्या निदर्शनास आल्यामुळे मी त्या खेडेगावामध्ये की मानदेशची आहे, आज ह्यानी पण क्रीडा क्षेत्रातला उल्लेख केला, ती ललिता बाबर, ती पण मानदेशी आहे आणि अभिमान आहे तिचा की ती पण आज फायनल आहे 7 वाजता आणि ती 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर ह्याच अनुषंगाने मी माझ्या गावामध्ये एकदम खेडेगाव आहे आणि त्या ठिकाणी फक्त मला वाटतं जेमतेम 800 लोकांची लोकवस्ती असेल, तर फक्त रात्री एक मुक्कामला एसटी असायची आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्रीच ती परत यायची. तर गेल्या 15 ते 3 आठवड्यामध्ये मी मुली त्या गावामधून 10 मुली शिक्षणासाठी 6 किलोमीटर चालत जात होत्या. मग ते लक्षात आल्यानंतर एस टी महामंडळाला तसं निवेदन देऊन 15 दिवसामध्ये आम्ही ती एस टी चालू केली आणि 9:30 ते 10च्या दरम्यान श्री पालवण ते दहिवडी अशी तनिष्काच्या माध्यमातून एस टी चालू केली. आणि मला वाटतं हे जे सगळं ठिकाणचं जे आपल्याला करायचं आहे, जर तरुण पण आहेत, तरुण वर्ग किंवा आमच्या ज्या महिला आहेत, ज्या आपण हे व्यासपीठाच्या माध्यमातून ज्या कुठे त्रुटी दिसत आहेत, ज्या कुठे विकासाचे आपल्याला संधी मिळत आहेत, विकास करण्यासाठी ज्या ठिकाणी आपल्याला हे सहकार्य भेटत आहे आणि त्या माध्यमातून आपण खेडेगावातला पण विकास आणि त्या ज्या ठिकाणचा विकास आपल्याला ज्या पद्धतीने करायचा आहे, रस्ते म्हणा, पाण्याच्या समस्या आहेत, आज आमच्या गावामध्ये लोकवर्गणीतून बंधाऱ्याची वगैरे कामं चालू आहेत आणि ह्याच्यामध्ये महिलांचा पण खूप मोठा सहभाग आहे. तर याच आज मोदी साहेब बोलतात की शेतकऱ्यांसाठी आम्ही हे केलं ते केलं, मग शेतकरी आत्महत्या का करतात? जास्त करून मानदेशातलं बघा, एकही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही आणि महाराष्ट्रातला सगळ्यात डोंगराळ भाग हा मानदेश आहे. मग हा पण विचार केला पाहिजे की मानदेशामध्ये एवढं डोंगराळ भाग असून त्या ठिकाणी फक्त 2च पिकं निघतात, त्या ठिकाणी पूर्ण जास्त करून डोंगर आहेत, पण त्या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करत नाहीत आणि ज्या ठिकाणी जास्त पाण्याचा भाग आहे या ठिकाणी पण शेतकरी आत्महत्या करतात. हे 2 मुद्दे तुम्ही नोट करा की हे असं का होतंय. मग राहिला त्यांच्या विकासाचा प्रश्न, तर आपण तरुणाईच्या माध्यमातून किंवा महिलांच्या माध्यमातून ज्या काय विकासाच्या त्रुटी आपल्याला जाणवतात
त्या पण अगदी एकत्र बरोबर आहे, अगदी सोडवायचा बरोबर. प्रयत्न विकासातल्या ज्या त्रुटी आहेत त्या नेमकेपणानं शोधता आल्या पाहिजेत आणि फक्त त्रुटी शोधून चालणार नाही, तर त्याला समर्थ असा पर्याय, सोल्युशन ज्याला आपण म्हणतो, ते सोल्युशन सुद्धा आपल्याला देता आलं पाहिजे. आणि त्यासाठी सगळ्याच समाज घटकांची त्यामधली भूमिका, फक्त सरकार आणि सरकारला दोष देणं किंवा सरकारच्या भूमिकेवरती बोलणं इतकाच मुद्दा नाहीये, पण त्याचबरोबर एक नागरिक म्हणून, देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आपली सुद्धा भूमिका काय आहे आणि ते सोल्युशन देण्यासाठी, तो पर्याय देण्यासाठी आपण कशा पद्धतीने विचार करतो आहोत, हा मुद्दा खरं म्हणजे या अनुषंगानं जास्त फोकस व्हायला हवा असं मला वाटतं. हे सगळे महिला भगिनी ज्या आहेत आणि तरुण माझे सगळे मित्र जे आहेत हे त्या पद्धतीने बोलतायत, त्यांचे विचार मांडतायत. या सगळ्यांशी आपल्याला बोलायचं आहे, पण कार्यक्रमात वेळ झाली का ब्रेकची. आपण पाहत राहा उत्सव स्वातंत्र्य दिनाचा.